यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झालंय। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38% आलाय। अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी आहेत। त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सर्वांची चिंता वाढलेली आहे। महाराष्ट्रावर घोंगावतंय पाणी संकट। एप्रिल महिन्यातच जनतेच्या घशाला कोरड। गावखेड्यात पाण्यासाठी टँकरवर भिस्त। महाराष्ट्रावरील पाणी संकट दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चाललंय। जागतिक तापमान वाढीमुळे सर्वात मोठा फटका पाणी साठ्याला बसतोय। उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीमुळे पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय। गेल्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस होऊनही यंदा मात्र एप्रिल महिन्यातच जनतेच्या घशाला कोरड पडलीये। राज्यात एकूण 2997 धरणं आहेत। त्यांची एकत्रित साठवण क्षमता ही 40,498 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। या घडीला या धरणांमध्ये केवळ 38% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 15 दिवसात जलसाठ्यात 5% घट झालीय। विदर्भ आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झालीय। कोकणात 44.37% पाणीसाठा आहे। पुण्यामध्ये 30%, नाशिकमध्ये 40%, मराठवाड्यात 35.82%, अमरावतीमध्ये 46% आणि नागपूरमध्ये 37.55% पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे विभागात सर्वात कमी म्हणजेच केवळ 30% पाणीसाठा आहे। सध्या राज्यातील 13 जिल्ह्यांमधील 447 गावं आणि 1327 पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। या टँकरच्या मागणीतही आता वाढ होताना दिसतेय। अनेक भागांमध्ये घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागतेय। तहान भागवण्यासोबतच शेती जगवण्याचंही मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। धरणांमधील पाणी साठ्याचं योग्य नियोजन न झाल्यानं एप्रिल महिन्यातच जलसाठा आटल्याचा आरोप होतोय। मात्र पाण्याचं नियोजन करण्यात आल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो। तो मागील वर्षीपेक्षा यावेळेस जास्त आहे। मागील वर्षी या दिवसांमध्ये 32% पाणी साठा होता, तो आता 38% आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे, पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे। पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे। दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा एप्रिल महिन्यातील पाणी साठ्याची परिस्थिती चांगली आहे। मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यात होणारी घट ही चिंतेची बाब बनली आहे। त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।